हाय गाइस, माझं नाव अक्षय आणि वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये अंबट शौकीन या मराठी सिनेमाचा रिव्ह्यू करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो अंबट शौकीन नावाची मराठी फिल्म अशा 3 मित्रांबद्दल आहे ज्यांनी कॅफे सुरू केलं आणि कॅफेचं नाव आहे लव्ह अरे कॅफे. आणि मग या तिघांच्या आयुष्यात येते एक मुलगी आणि तिघांना एकाच मुलीवरती प्रेम होतं आणि मग या तिघांच्या लाईफचे असे लव्ह अरे लागतं जे बघताना तुम्हाला खूप मजा येईल असं मी बोलेल असं समजू नका, कारण ही फिल्म अनदर लेवलची टॉर्चर आहे. फर्स्टली या फिल्मच्या कॉन्सेप्ट किंवा स्टोरी लाईन मध्ये काही नवीन नाहीये. इनफॅक्ट जर तुम्ही ढोल, गोलमाल आणि धमाल सारखे सिनेमे पाहिले असतील तर प्लीज तुम्ही या चित्रपटाकडनं तर लांबच राहा. स्पेशली फिल्मच्या फर्स्ट हाफ मध्ये असे आणि सिक्वेन्सेस होते जे या तिन्ही चित्रपटांची सिमिलर होते. ऑनेस्टली सांगतोय, तुम्ही कॉपी करा किंवा इन्स्पिरेशन घ्या, काही करा, फक्त एक्झिक्युशन नीट करा जेणेकरून ऑडियन्सला बघताना खूप मजा येईल. पण या फिल्मच्या मेकर्सकडनं ते सुद्धा नाही झालं. आता या फिल्मचा टायटल आहे अंबट शौकीन आणि टायटल प्रमाणे फिल्मचा स्क्रीन प्ले सुद्धा अंबटच आहे आणि फिल्मचा डायलॉग्स पांचट. बाकी या फिल्मचा ओव्हरऑल कॉन्सेप्ट आणि स्टोरी लाईन तर पूर्णपणे आंबलेला आहे. जर हा चित्रपट 10 किंवा 15 वर्ष आधी आला असता तर कदाचित ऑडियन्सनी एक्सेप्ट केलं असतं, ऑडियन्सनी जमून सुद्धा घेतलं असतं, कारण तेव्हा अशा प्रकारचे कॉन्टेंट चालायचे आणि थोडे रिफ्रेशिंग सुद्धा होत. बट 2025 मध्ये ऑडियन्स अशा प्रकारचे कॉन्टेंट सुद्धा लांबच राहते. पुढे हा सिनेमा इन टर्म्स ऑफ प्रेझेंटेशन सुद्धा तितकाच अंडरवेल्मिंग आहे. इनफॅक्ट मला असं वाटतं की हा सिनेमा 2025च्या ऑडियन्ससाठी नाही तर शोलेच्या काळातील ऑडियन्ससाठी बनायला हवा होता. आता ही फिल्म अराउंड 2 तास 10 ते 15 मिनिटाची असेल आणि पूर्ण फिल्म मध्ये फक्त एक मायनर प्लस पॉईंट आहे, ते म्हणजे पूजा सावंतची ऍक्टिंग आणि त्याची स्क्रीन प्रेझेन्स जी नॅचरल आणि जेन्युइन वाटली मला. बाकी या फिल्म मध्ये जितके पण कलाकार होते त्यांची ऍक्टिंग नाही तर ओव्हर ऍक्टिंग वाटू लागली होती. अक्षय तंखणे आपल्या मराठी इंडस्ट्रीतले वन ऑफ द टॅलेंटेड ऍक्टर्स आहेत आणि त्यांच्याकडनं अशा प्रकारची अंडरवेल्मिंग कॉन्टेंटची खरंच अपेक्षा नव्हती. मी त्यांची ऍक्टिंग टॅलेंटची मनापासून रिस्पेक्ट करतो, म्हणून सांगू इच्छितो की प्लीज तुम्ही अशा प्रकारच्या कॉन्टेंटून लांबच राहा. अंबट शौकीन नावाच्या मराठी फिल्म मध्ये तुम्हाला गौतमी पाटील यांचे एक आयटम सॉन्ग सुद्धा पाहायला मिळेल आणि त्यांचे आयटम सॉन्ग असून सुद्धा नसल्यासारखं आहे, त्याला तुम्ही पूर्णपणे इग्नोर करू शकता. बऱ्याच दिवसांपासून आपण मराठी सिनेमाला भरभरून अप्रिशिएट करत होतो, पण आता असं वाटतं की आपण पुन्हा एकदा आपल्या ओरिजिनल ट्रॅक वरती आलोय. अंबट शौकीन नावाच्या मराठी सिनेमाला व्हॉट्स माय रिव्ह्यू तर्फे आउट ऑफ 5 1.5 ची रेटिंग. बाकी तुम्हाला सिनेमा किती नाही आवडले कमेंट सेक्शन मध्ये ऑनेस्टली सांगा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.